उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी, राज्याच्या देशाच्या सीमारेषा ओलांडून इथे प्रधान केंद्रामध्ये आपल्या समस्या मांडण्यासाठी, स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी, समस्यामुक्त जीवन, चिंतामुक्त जीवन प्राप्त होण्यासाठी आपण आपला बहुमोल वेळ खर्ची घालून राज्यातून देशातून उपस्थित झाला। आत्ताच काही वेळेपूर्वी स्वामींची आरतीचं आपण मनन चिंतन केलेलं आहे। त्याआधी विश्वात, देशात आणि कुटुंबामध्ये शाश्वत मनःशांती मिळावी, त्यासाठी वेदातून, ऋग्वेदातून ऐक्य मंत्राचं पठण आपण ऐकलेलं आहे। हा ऐक्य मंत्र आपल्या नित्यसेवेत आहे। ज्या भाविकांच्या घरात शांततेचा अभाव आहे, भांडणं होत आहेत, अशा कुटुंबानं तर आर्जवून एक वेळा किंवा अनेक वेळा त्या मंत्राचं पठण, त्याच्या ध्वनी आपल्या घरात जर ऐकवल्या, त्याचा काही मिनिटात त्याचा योग्य तो परिणाम आपणाला अनुभवायला मिळणार आहे। म्हणून आपणाला निवेदन आहे की ऐक्य मंत्र हा साधासुद्धा नाही, याच्या ध्वनी मनशांतीकडे पोचवणाऱ्या आहेत। म्हणून आपण त्याचं कृपया मनन करावं, पठन करावं, चिंतन करावं, स्मरण करावं आणि सर्वांपर्यंत सांगावं। तथापि त्याआधी आपण, आज रविवार आहे, खंडेरावांचा दिवस आहे। महाराष्ट्रातल्या तमाम रहिवाशांचं आपलं लाडकं कुलदैवत खंडोबा आहे। त्यांचं मुख्य ठिकाण जेजुरी आहे। त्यांची 14 पीठं महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आहेत। बऱ्याच जणांना ती माहीत नाही। बरेच जण देवी खंडोबाकडे प्रतिवर्षी जात नाही, तथा त्यांना माहीत नाही। त्यामुळं त्या कुटुंबाची सारी कामं अडलेली आहेत म्हणून आपण खरं तर आलात। मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, नोकरीचा प्रश्न आहे, विवाहाचे प्रश्न आहेत, अपत्याचे प्रश्न आहेत, आजारपणाचे प्रश्न आहेत, लक्ष्मी प्राप्ती, कर्ज निवारणाचे प्रश्न आहेत, शेती, उद्योग, व्यवसाय आणि हरवलेली मनःशांतीचे प्रश्न आहेत। सुमारे डझनभर प्रश्न आहेत। या सर्व डझनभर प्रश्नांची उत्तरं कुलधर्म, कुलाचारानं, भारतीय संस्कृतीनं दिलेली आहेत। म्हणून आपण भारतीय संस्कृतीची कास धरली तर आपणाला त्याची उत्तरं मिळतील। खरं तर आपण भाग्यवान आहात। या देशात जन्म घेणं त्याला काहीतरी पुण्य लागतं। आपण जर अमेरिकेत जन्माला आलो असतो तर मला वाटतं देव, धर्म, सदाचार, मानवी मूल्य यापासून आपण वंचित असतो। आपण अरब कंट्रीत जन्माला आलो असतो तर साधू, संत, देव, धर्म यापासून वंचित राहिलो असतो। म्हणून हा देश भाग्यवंतांचा आहे आणि या देशात जन्म घेणं सुद्धा पूर्व पुण्याही लागते, तरच हिंदुस्थानात जन्म घ्यायला आपल्याला संधी मिळते। त्यापैकी आपण सर्वजण आहात। म्हणून सकाळी आपण सामुदायिकरित्या श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं कुलधर्म, कुलाचार म्हणून पठन, वाचन करण्याला आपणाला संधी आहे। आणि जे भाग्यवंत असतील त्यांना थोड्या वेळानं सुद्धा वाचण्याला संधी आहे। वाचायला 1 तास लागतो। 1 तास आपला कुठे जात नाही, किंवा चांगल्या कामात तासभर आपण वेळ खर्ची घालणं
यात नुकसान नाही, आहे तो फायदाच आहे. म्हणून आपणाला निवेदन आहे, कुलधर्म कुलाचारामुळं आडलेली कामं मार्गी लागतात, थांबलेली कामं मार्गी लागतात, तथा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तो संकल्प पूर्ण होतो. म्हणून आपण आज दिवसभरात फावल्या वेळेत या सर्व बाबी करण्याचं कृपया करावं. सोबत आज या मार्गाच्या अंतरंगाकडे आपण वळण्यापूर्वी या ऑक्टोबर महिन्यात तथा कार्तिक महिन्यात बरेच सण आलेले आहेत. उद्याच्या 31 ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे, ज्यांना भारतानं पोलादी पुरुष म्हटलेलं आहे. त्यांची जयंती आहे. उद्याच्या नोव्हेंबरच्या 1 तारखेला प्रबोधिनी एकादशी आहे. दुसऱ्या दिवशी 2 तारखेला तुळस विवाह आणि भागवत एकादशी आहे, चातुर्मास समाप्ती आहे. 5 नोव्हेंबरला गुरु नानक जयंती आणि त्रिपुरारी पौर्णिमा आहे. शंकरानं त्रिपुर असुराचा वध करून त्या दिवशी भारतातल्या जगातल्या तमाम महिला 750 वाती शंकराला लावतात. ती त्रिपुरारी पौर्णिमा आहे. 5 नोव्हेंबरपर्यंत तुळस विवाह आणि कृषी पर्यटन या ठिकाणी तुळशीचा विवाह आयोजित केलेला आहे. हे सारे खचून उपक्रम आपणापर्यंत पोचवण्याचं हे प्रयोजन असं आहे. समाज प्रबोधन, समाज मार्गदर्शन आणि ह्या सणांचं औचित्य आपणाला जनतेपर्यंत पोचवणं क्रमप्राप्त आहे. तथापि आज आपल्यात विवाह मंडळ आलेला आहे आणि तुळस आणि बाळकृष्ण विवाहाशी हा विभाग संबंधित आहे. तथापि आज बऱ्याच काही पालकांनी आपल्या मुलामुलींच्या विवाहासंदर्भात विचारणा केलेली आहे. आपणाला एक कळकळीचं निवेदन आहे, ज्या मुलामुलींची विवाह प्रलंबित आहे, उशीर होतो आहे, अशा मुलामुलींना तुळशीच्या आणि बाळकृष्णाच्या विवाहाची पूजेत बसवा. त्यांच्या हातून ती पूजा करा, म्हणजे त्या संस्कारानं तो विवाह लवकरात लवकर, शीघ्रातिशीघ्र विवाह मार्गी लागेल. म्हणून आपण तुळस बाळकृष्ण विवाह प्रतिवर्षी का करतो? अनेक जण काही विनोदात म्हणतात, परदेशी लोक ते असं म्हणतात विनोदात, भारतीय संस्कृतीमध्ये पुरुष असो की महिला असो विवाह एकदाच होतो. त्यांनी त्यावर बोट ठेवलं, म्हणे तुमच्या देवाचं, भगवान श्रीकृष्णाचं प्रतिवर्षी तुम्ही विवाह का करत असता? त्यांनाही त्याच भाषेत उत्तर दिलं की तुमच्या देशामध्ये तुमचे बाळकृष्ण अनेक विवाह जीवनात करत असतात, तसे बाळकृष्ण या देशात नसावेत, म्हणून ती बाब भगवान श्रीकृष्णांनी स्वतःवर घेतली आणि प्रतिवर्षी विवाह कसे करावेत, ते टिकाऊ कसे असावेत, हा सल्ला, ही कृती प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी स्वतःभोवती करून घेतली. आणि आपण ज्या अक्षता देवावर टाकणार आहोत, तुळशीवर टाकणार आहोत, त्या मात्र अत्यंत ऊर्जा देणाऱ्या आहेत. त्या अक्षता आपण 4-2 वेचून आणाव्यात. त्या अक्षतेमध्ये खूप ऊर्जा आहेत. अ म्हणजे आशीर्वाद, क्ष म्हणजे क्षमा, ता म्हणजे तादाम्य. त्या अक्षता ज्या वधूवरांचे विवाह प्रलंबित आहेत, पालकांनी शुभवारी शुभ दिवशी त्यातल्या 4-2 अक्षता मुलामुलींच्या डोक्यावर टाकाव्यात. सुमारे अतिशीघ्रपणे ते विवाह मार्गी लागतात, असा त्याचा अनुभूतीचा भाग आहे. म्हणून विवाह मंडळाशी हा संबंधित विषय आहे.
इथे गेल्या 80 वर्षात बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं मुलामुलींची विवाह करण्याला प्रोत्साहन दिलं जातं, ते गाव पातळीपासून तर देश पातळीपर्यंत. म्हणून आपणही त्यात सहभाग घ्या. म्हणून हुंडा मागू नका, सोनं नाणं मागू नका. बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं विवाह करताना मान, पान आणि सन्मान या गोष्टी कृपया वर्ज कराव्यात. तुम्हाला हवं असणारं सुख या गोष्टीत आहे. आणि ज्यांना मानपान हवं आहे, दुःख मात्र त्याचा पाठलाग करत असतं. म्हणून तुम्हाला जर दुःख नको असेल तर तुमची निरपेक्षता ही तुम्हाला खूप काही शिकून जाणारी आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे. आणि आजपर्यंत गेल्या 80 वर्षात या पद्धतीनं या कार्यात देशभरात ज्यांची विवाह झाली, आज तागायत देशभरात एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाही. म्हणजे आपलं जीवित सुखी करायचं असेल तर या स्वार्थाचा त्याग करावा लागतो. थोडासा त्याग जवळ असेल तर त्याला सुख अटळ आहे. म्हणून आपणाला निवेदन आहे की ज्यांच्या मुलामुलींची विवाह कर्तव्य आहेत त्यांनी आमच्या विवाह मंडळाशी संवाद साधावा. त्यांच्याकडे राज्यातल्या 36 जिल्ह्यातली मोठ्या प्रमाणात सर्व सामाजिकदृष्ट्या स्थळं उपलब्ध आहे. आपण त्याची चाचपणी करावी, संवाद आपला असू द्यावा आणि वेळोवेळी होणाऱ्या उपक्रमांमध्ये आपण संवाद संपर्क करावा, हे विवाह मंडळातून सांगावंसं वाटतं. पुढचा विभाग येथे प्रश्न उत्तर मार्गदर्शक प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन ज्यांना मनापासून आपल्या समस्या विचारायच्या आहेत, भरल्यापोटी नाही, त्यांना पेपर दिले जातील. आमचा एक प्रतिनिधी पेपर देईल. त्या पेपरवर शांतपणे आपल्या कुटुंबातल्या साऱ्या समस्या पेपरवर लिहा, त्या आमच्याकडं पाठवा. त्यावर लेखी स्वरूपात आपणाला त्याची उत्तरं दिली जातील. आणि उभे असणारे हे सारे प्रतिनिधी याचा खुलासा करतील. कृपया घाय गडबड करू नका. बरेच लोक घोड्यावर असतात, पेपर टाकून तसेच निघून जातात. हा उपमर्द आहे. म्हणून ज्यांना वेळ आहे त्यांनीच पेपर घ्या. मग त्यात वेळेत तास 2 तास लागू शकतात. ज्यांच्याजवळ तेवढा वेळ आहे आणि जो जास्त वेळ बसेल त्याला स्वामींचा आशीर्वाद जास्तच मिळेल, ऊर्जा जास्त मिळेल. म्हणून घाई करणाऱ्यांना किंवा घाई करणाऱ्यांनी पेपर घेण्याचं करू नये. ज्यांच्याजवळ वेळ आहे त्यांनीच कृपया पेपर घेऊन आपल्या समस्या रीतसर मांडाव्यात. कारण हा विभाग, हे सगळे विभाग विनामूल्य काम करत आहेत, हे पण आपण लक्षात ठेवावं. पुढचा विभाग इथे आमचे गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत आणि या विभागातून मूल्य शिक्षण, शिशुसंस्कार, गर्भसंस्कार हे करणारे प्रतिनिधी इथे उपलब्ध आहेत. आणि आपल्या वार्धक्यामध्ये, म्हातारपणात आपल्या घरात आपला सांभाळ करणारे पुंडलिक श्रावणबाळ तयार करणं गरजेचं आहे. कारण आज देशात तुम्ही बघा, अनेक गावांमध्ये वृद्धाश्रम सुरू झालेले आहेत. ही गोष्ट हिंदुस्थानच्या दृष्टीनं अपमानित आहे. याची अमेरिका होऊन जाईल. म्हणून या हिंदुस्थानात आणि महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रममुक्त महाराष्ट्र, वृद्धाश्रममुक्त भारत आपण बघावा. त्यासाठी ही मशागत घ्यावी लागेल, करावी लागेल. घराघरात पुंडलिक घडवावे लागतील तर तुमचं म्हातारपण सुखात राहील. त्यासाठी हा सारा खटाटोप आणि भारतीय संस्कृती याचा मेळ घालण्याचं काम या विभागातून कृपया केलं जातं, हे कृपया आपण लक्षात ठेवावं. आणि प्रत्येकाला वाटतं आपलं म्हातारपण सुखात गेलं पाहिजे. ते जाण्यासाठीच हा सर्व खटाटोप. पुढील पिढ्यांवर होणारे संस्कार हे भविष्य ठरवणारे असणार आहे. कारण मनुष्य जन्माला येताना मांसाचा गोळा,
मातीचा गोळा म्हणून जन्म घेतो तो उपजत ज्ञानी नसतो. त्यावर खूप संस्कार करावे लागतात तेव्हा त्याचा मानव होतो. त्याला पहिले गुरु मिळतात जन्मदाते आईवडील, दुसरे गुरु प्राथमिक शिक्षण शिकवणारे, तिसरे गुरु उच्च शिक्षण शिकवणारे, चौथे गुरु पायावर उभं करणारे आणि पाचवे गुरु आध्यात्मिक मनशांती मिळवून देणारे. असे 5 गुरु ज्या मानव जातीला मिळतील तो खऱ्या अर्थानं मानव होण्यास पात्र ठरेल. म्हणजे ज्याला मानव व्हायचं आहे त्याला ह्या 5 गोष्टी कराव्या लागतात. हा भारतीय संस्कृतीचा सिद्धांत आहे. म्हणून पूर्वी मुलगा 5 वर्षाचा झाला की आपले जुने पालक लोक गुरुजींच्या आश्रमात मुलांना पाठवायचे. तब्बल 18 वर्षाचा होवे पावेत आणि तेवढ्या कालावधीमध्ये 14 विद्या 64 कला ते गुरुजी त्याला शिकवायचे. त्याला आदर्श नागरिक, निर्व्यसनी नागरिक म्हणून त्याची ख्याती असायची. तसं शिक्षण आज आणि उद्याच्या भविष्यकाळात घराघरात पोचवणं क्रमप्राप्त आहे. तर पुढचा विभाग या ठिकाणी आरोग्य संविधान घेऊन डॉक्टर लोक आलेले आहेत आणि आपण कुंभापूर्वी त्र्यंबकेश्वरला गोरगरिबांची सेवा आपल्या कार्यातून घडावी म्हणून सुमारे 1100 बेडचं एक हॉस्पिटल त्याचा लोकार्पण सोहळा आपण करणार आहोत. त्याचं काम आता 5व्या मजल्याचं चालू आहे. त्यातला काही भाग आपण कुंभपर्वात चालू करणार आहोत आणि तो भाग गोरगरीब जनतेला विनामूल्य विनासायास त्र्यंबकेश्वर नाशिकला येणारी लाखो लोकांची गर्दी त्यांना त्याचा लाभ होईल. ज्यांना कॅन्सर आहे तथा असाध्य आजार आहे त्यांच्यासाठी ही नवसंजीवनी आहे. इथे प्रति गुरुवार रविवारला सुमारे कमीत कमी 100 रुग्ण येतात, कमीत कमी. आणि ते येताना रडत येतात, जाताना हसत जातात. त्यांना बरं वाटणारा दवा इथे उपलब्ध आहे. त्याचं नाव सप्तरंगी काढा आणि सप्तरंगी मूळ आहे. त्याचा आपण आमच्या डॉक्टरांकडून याची पद्धत कृपया समजून घ्यावी. ज्यांना घशाचा कॅन्सर आहे किंवा ब्लड कॅन्सर आहे त्यांच्यासाठी हा रानभेंडी संजीवनी आहे. ज्यांच्या पोटात कॅन्सरच्या गाठी किंवा अन्य गाठी आहेत त्यांच्यासाठी हा वेखंड आहे. हा देशी गाईच्या गोमूत्रात घासून प्राशन केला 3 आठवड्यात गाठी नष्ट होतात, त्याचं पाणी होतं. परंतु ही सारी औषधं थोडी कडू तुरट आहेत. बिना वेदना, बिना केमो, बिना शस्त्रक्रिया, पण ते डोळे झाकून घ्यावी लागतात. ज्यांना शक्य आहे त्यांनी त्याचा वापर करावा. पण पुढील अनर्थ खर्च टाळणारा हा दवा आहे. म्हणून कृपया आपण सक्ती नाही पण आवडीनं रुग्णांपर्यंत आपण हा दवा कृपया पोचवावा हे कळकळीचं आवाहन. असे अनेक आजार आणि दवा खरं तर आमच्या भगिनींच्या घरात मसाल्याच्या डब्यात ती औषधं आहेत. तुमच्या मसाल्याच्या डब्यामध्ये डझनभर औषधं आहेत. त्याचा मागोवा घ्या, त्याचा अभ्यास करा. त्यात हळद आहे, जिरं आहे. ज्यांच्या प्लेटलेट कमी झालेले आहेत, ज्यांचं हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे त्यांनी 1 ग्रॅम जिरं विड्याच्या पानात अन्नाच्या पोटी खाल्लं 3 दिवसात प्लेटलेट तथा हिमोग्लोबिन 14 ते 15पर्यंत जातं. रुपया लागत नाही, औषधं घरातच आहेत. म्हणून आमच्या साऱ्या देशातल्या माता भगिनींनी मसाल्याच्या डब्याचा अभ्यास करावा. त्यात तेजपान आहे, त्यामध्ये दालचिनी आहे. ज्यांना चरबी कमी करायची किंवा वजन कमी करायचे त्यांना दालचिनीसारखा संजीवनी नाही. म्हणून तो आपण चांगल्या मधासोबत गरम पाण्याबरोबर आणि आपण पिताना थोडं गरम पाणी जर वापरलं तर तो मनुष्य निरोगी आणि काटक राहतो. म्हणून पाण्यावर बरंच काही अवलंबून आहे.
पण शक्यतो गरम पाणी पिणं खूप चांगलं, म्हणून आपण गरम पाण्याची सवय लावावी. शक्यतो गरम पाणी पिल्यानं बरेच पाण्यातून होणारे आजार निवारण होतात. अधिक माहिती घरचा घरी आयुर्वेद असणारा ग्रंथ आपणाला बरंच काही सांगून जाणार आहे. पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. वास्तूतून उद्भवणारे अनेक प्रश्न अनेक जणांसमोर आहेत. देवघर कुठे असावं, कसं असावं, ईशान्य ही ईश्वराची दिशा आहे, तिथे देवघर असावं, देवांची तोंड पश्चिमेला करावी, साधकाचं तोंड पूर्वेला होईल, स्वयंपाक कक्ष आग्नेयच्या दिशेला आपण तिथे अग्नी तयार करतो तिथे असावं, घरात बंद पडलेली घड्याळं नसावीत. आमच्या अनेक भगिनींचा किचन ओट्याला काळा दगड लावलेला आहे, कडप्पा लावलेला आहे, त्यामुळं घरात सतत आजारपण, डोक्यावर कर्ज, या घटना घडत राहतात. तो तोडफोड न करता त्याला कृपया पांढरा किंवा पिवळा ऑइलपेंट मारला, त्यातून खूप फायदा होतो. वरील समस्या निवारण व्हायला 3 दिवस फार झाले. तथापि ज्या भगिनींच्या घराच्या कडप्पा लावलेला आहे किचनला, त्यांनी हात वरती करावा, म्हणजे अधिक माहिती आपणाला उभे असणारे प्रतिनिधी संबोधित करतील. खूप सोप्या बाबी आपणाला ज्ञानदान 1 ते 4 ग्रंथातून आपणापर्यंत नमूद केलेले आहेत. कृपया त्याचा सहानुभूतीपूर्वक आपण लाभ घ्यावा. ग्रंथ वाचले तर संत समजतील, संत समजले तर भगवंताकडे जाता येईल अशी म्हण आहे. म्हणून आपण ही वाचन संस्कृती नव्या पिढ्यांपर्यंत कृपया पोचवावी. त्यात मोबाईलचा, टी व्हीचा वापर जितका कमी कराल तेवढं तुम्हाला फायदा आहे. कारण त्यातल्या ज्या विषारी रेंज आहेत त्या ब्रेन हॅमरेज किंवा कॅन्सरकडे नेणाऱ्या आहेत. म्हणून त्याचा कमीत कमी वापर कृपया आपण करावा. उठसूट मोबाईल आपण वापरू नये, हे आपण पथ्य कृपया सहानुभूतीपूर्वक आपल्या आरोग्याशी संबंधित आहे ते आपण पाळावे. पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत, ज्यांना कानूनविषयी मार्गदर्शन हवं आहे, केंद्रांविषयी मार्गदर्शन हवं आहे. त्यासाठी हे प्रतिनिधी आपला बहुमोल वेळ सेवा म्हणून देत आहे. कृपया आपण यांच्याशी संवाद संपर्क करावा. पुढचा विभाग प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी आपल्यात आलेले आहेत. त्यांनी परिचय देऊन त्यांच्यासोबत स्वयंरोजगार प्रतिनिधी, पर्यावरण प्रकृती प्रतिनिधी, पशुगोवंश प्रतिनिधी, माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी, देश विदेश अभियान प्रतिनिधी, दुर्ग अभियान प्रतिनिधी, याज्ञिकी प्रतिनिधी, हे 8 प्रतिनिधी आपल्यात इथे प्रति गुरुवार रविवारी येतात आणि मार्गातून जनतेला काय काय शिकवलं जातं, ज्यांना वेळ आहे त्यांनी अवश्य या गोष्टी शिकाव्यात. कारण आगामी गेल्या 2 महिन्यापासून आणि पुढील 2 महिन्यात देशात आणि जगात ज्या काही घटना घडणार आहेत त्या चांगल्या नाहीत, याकडे आपण लक्ष द्यावं. अजूनही हा पावसाळा कितीतरी दिवस चालणार आहे, तो थांबायचं नाव घेत नाही. मे महिन्यापासून त्यातून होणारी सुनामी, अतिवृष्टी, भूकंप, रोज मोर्चे, दंगली, भांडणं, 3रं महायुद्ध, अपघात, साथीचे उपद्रव, हे सारं वाढून ठेवलेलं आहे. हे कुठलेही ज्योतिषी तुम्हाला सांगणार नाहीत आणि सांगितलं तर त्यांच्याकडे उपाय नाही. यावर उपाय एकच आहे की अशा अघटित घटना घडू नयेत म्हणून भारत माता आणि या देशात असणारी शक्तिपीठं जी आहेत त्यांच्याच उपासना आपणाला फलद्रूप करणाऱ्या आहेत. म्हणून गेल्या दशकांपासून आपण अब्जचंडी हा महायज्ञ देशभरात करत आहोत. आज उणीपुरी 91 कोटी पाठ श्री दुर्गा सप्तशती, स्वामी चरित्र आणि रुद्राची होत आहेत. उर्वरित ग्रहपाठ बाकी आहे.
तो थोडासा बाकी राहिलेला आहे, त्यात आपला सहभाग असू द्यावा. म्हणून आपण दुर्गा सप्तशती बिनाबोभाट त्याचं वैयक्तिक सामुदायिक स्तरावर वाचन करावं, पठन करावं. भगवती आपणाला निश्चितपणे तारून नेईल या संकटातून. त्याचबरोबर आपणाला स्वामींचा जप 12 लक्ष जो लिहीन त्याचा योगक्षेम, त्याच्या जीवनात सारी संकट निवारण करण्याचं सामर्थ्य स्वामींमध्ये आहे. म्हणून कृपया आपण स्वामींचा 12 लक्ष जप सुरुवात करा लिहायला. इथे वही मुंबईकरांनी 6 लक्षापर्यंत मदत मारलेली आहे. मुंबईचे एवढे घड्याळासारखं वागणारी माणसं ती सुद्धा यात मागे नाही. त्यांनी 6 लक्ष जप प्रत्येकानं केलेला आहे, पुढे करत आहे. आणि तो जप आपण पिठापूर, वाडी, गाणगापूर या ठिकाणी त्याचं नियोजनबद्ध उपयोग करणार आहोत. कालच आपण गाणगापूरला बरेच भाविक त्या सत्संगाला उपस्थित होते आणि त्या ठिकाणी कर्नाटक राज्यातून असंख्य सेवेकऱ्यांनी स्वामींचा जप लिहायला तयारी दाखवलेली आहे. असो तर अशा पद्धतीनं आपण या सर्व विभागाचा आपण लाभ घ्यावा. हा मारुती ध्वज आहे सुनामी थांबवण्यासाठी. हा मारुतीच्या ध्वजाखाली आपण हनुमान चालिसाचं पठण करावं तथा मारुतीची स्तोत्र म्हणावीत. भूकंप थांबवण्यासाठी हे भूकंप यंत्र आहे. आगामी काळामध्ये 8 ते 10 रिश्टर भूकंप जगात होणार आहे. त्याची तीव्रता कमी करण्याचं काम हे यंत्र करतं. तो 2 किंवा 1.5पर्यंत निश्चितपणे खाली आणता येईल. भूकंप होतील पण त्याचा त्रास भारत देशाला होऊ नये म्हणून आपण अलर्ट राहणं महत्त्वाचं आहे. म्हणून या साऱ्या बाबी स्वतःच्या आणि देशाच्या रक्षणासाठी किती महत्त्वाच्या आहेत हे आपण इतरांना सांगा, हे कळकळीचं निवेदन आहे. आणि आता शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी समृद्ध जिवंत ठेवलेली आहे म्हणून या देशाला भारत माता म्हटलेलं आहे. अमेरिकेला कोणी माता म्हणत नाही, जर्मनीला म्हणत नाही, कुठल्याही देशाला म्हणत नाही. भारतालाच का म्हणतात त्याला कारण आमच्या देशातल्या माता भगिनी आहे. प्रचंड असणारी सुशिकता, नम्रता, सदाचार, सणवार व्रतवैकल्य, केलेली सेवा ही कारणीभूत ठरते. म्हणून आगामी कार्तिक महिन्यात येणारे सणवार आपणाला सांगितलेत ते आपण घरचे घरी नव्या पिढ्यांना सोबत करावेत म्हणजे त्यांना विसर पडणार नाही. कॉन्व्हेंटमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना हे शाळेत काही शिकवलं जाणार नाही, कोणी शिकवणार नाही, याची अमेरिका करून टाकतील. म्हणून पालक आणि गुरुजनांनी ही भारतीय संस्कृती घराघरात मनामनात ती पोचवण्याचं काम कृपया आपण सहानुभूतीपूर्वक करावं आणि देशाचं नाव सर्वार्थानं उज्ज्वल करावं आणि असंख्य साधकांनी समाजसेवक बनावं. केवळ आपल्या समस्या सुटल्या म्हणजे गंगेत घोडण आलं असं नाही, आपण समाजाचे काही देणेदार आहोत. म्हणून गेल्या 2 महिन्यात महाराष्ट्रात उद्भवलेली पूरस्थिती यात सरकारच्या आधी सेवेकरी आमचे पोचले. तिथे गरजूंपर्यंत ज्यांची घरं पडली, शेती वाहून गेली, अंगावरच्या कपड्यानिशी त्या आज वावरत आहेत, त्यांच्यापर्यंत आपले लोक पोचलेले आहेत. त्यांना अन्न, वस्त्र, शालेय उपयोगी साहित्य मुलांना दिलेलं आहे कारण ते पुरात वाहून गेलं. आणि आपण परवा मुख्यमंत्र्यांकडे एक मोठा चेकही गरजूंपर्यंत पोचेल अशा विश्वासानं दिलेला आहे. आणि अजूनही तेवढ्यावरती होणार नाही मदत. अजूनही आपण यथाशक्ती आपल्या ताटातलं एक घासभर अन्न दुसऱ्यासाठी द्यावं, त्याप्रमाणे आपण आपल्यातले थोडंसं योगदान गरजूंपर्यंत आपणाला मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून पोचवायचं आहे. म्हणून ज्यांना शक्य आहे, सक्ती नाही, पण इच्छा असेल तर आमचे इथे प्रशासकीय कामकाज प्रतिनिधी इथे आलेले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा आपला परिचय देऊन सहानुभूतीपूर्वक
या बाबी जनतेपर्यंत कृपया मांडाव्यात आणि अत्यंत विश्वासानं स्वामींवर आपण विश्वास ठेवून या सगळ्या गोष्टी कराव्यात एवढंच कळकळीचं सांगून मी अधिक वेळ आपला घेणार नाही, कारण नुकतीच दीपावली आटोपलेली आहे. अनेक सासूरवाशीन मुलींना त्यांच्या सासरी जायचं आहे, त्यांच्या घरी जायचं आहे, त्यामुळं वेळेची बंधनं आहेत आणि अत्यंत कमी वेळेत आपणाला जास्त काम करण्यासाठी हा सर्व खटाटोप सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानातून केला जातो. तो आपण यथाशक्ती करावा असाही संदेश स्वामींनी आपणाला दिलेला आहे. म्हणून आपण आपलं थोडंसं समयदान स्वामी कार्याला द्यावं. दानात दान समयदान म्हणजे वेळेचं दान हे अत्यंत श्रेष्ठ मानलेलं आहे. म्हणून स्वामींनी सांगितलं आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तू ग्राम अभियान कर, मी तुझ्या पाठीशी आहे. असाही संदेश दीपावलीनंतरच्या काळात आपण सर्वांपर्यंत कृपया पोचवावा एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा एकदा या कार्तिक महिन्याच्या आपणा सर्वांना मनापासून अंतःकरणपूर्वक शुभेच्छा देतो आणि सामुदायिकरित्या हात जोडून आपण प्रार्थना करू. हे सत्र थांबवू. सर्वप्रथम भगिनी प्रार्थनेनंतर मौनानं नंबर 1च्या गेटनं समाधी मठ औदुंबराला वळसा घालून दरबारात स्वामींना हात जोडून जागेवर बसतील. तदनंतर नंबर 2च्या गेटनं पुरुष प्रतिनिधी त्याप्रमाणे मौनानं पाठोपाठ जातील आणि वाकून नमस्कार मुद्रा न करता आपण उभ्यानं नमस्कार करावा, कारण वाकलेल्या माणसाच्या मागे त्याचं लक्ष नसतं, दुसरा पडतो. चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून सहानुभूतीपूर्वक सहकार्य करावं एवढंच कळकळीचं सांगून आपण प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. श्री स्वामी समर्थ.